सर्वसामान्यांची न्यूज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अस्सल न्यूज महाराष्ट्र 24। ये सलोखा बिघडवल्याने खेड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा। भीमशक्ती संघटना आक्रमक। राजगुरुनगर। खेड तहसीलदार कार्यालयात जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुखवट्याची कुंडी मुख्य दरवाजासमोर खाली एका बाजूला ठेवून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून घडल्याने भीमशक्ती संघटना आक्रमक होऊन खेड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता। या प्रसंगी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस, खेड तालुका अध्यक्ष अनिल जाधव, किशोर डोळस, विलास रोकडे व स्वप्नील बबलू गायकवाड यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी स्वप्नील गायकवाड यांनी समाजाच्या भावना दुखवल्यामुळे आक्रमकपणे निषेध व्यक्त करताना आपल्या भावना तिखट शब्दात व्यक्त केल्या। माती भरलेली आहे, त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या इथं म्हणजे मुखवटा स्वरूप करून त्या भगवान गौतम बुद्धांची एक कुंडी तयार केली आणि त्याच्यामध्ये माती भरलेली आहे। या घाणेरड्या कर्मचाऱ्यांची डोक्यातली माती काढण्यासाठी आम्हाला आज निदर्शने करण्यात येत आहे। कोणत्याही प्रशासनाचं एकही प्रकरण जर आमच्या कानावर जर आलं तर आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळा ठोकू आणि तुमच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। भीमशक्ती संघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भीमशक्तीचा, गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जमलेलो आहोत। खेड तहसीलदार कार्यालयात जे तहसीलदार होते त्यांचं अतिशय वाईट कृत्य त्यांनी त्यांच्या डोक्यात किती घाण आहे हे त्यांनी पूर्ण समाजाला दाखवलेलं आहे। बुद्ध हे संपूर्ण जगात एक विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। त्यांच्या प्रतिमेला तीव्र आवेदन। आज आपण या ठिकाणी ज्या तहसीलदार कार्यालयातील कामगारांनी तहसीलदारांनी ज्या गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केलेली आहे त्या बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की।